बघा, खूप कष्ट केले बरं बाबासाहेबांनी आपल्यासाठी, खूप कष्ट केले आणि एवढा धम्म आपल्याला, अनमोल धम्माचा खजाना आपल्या समोर ठेवला, आपल्या पदरात टाकला. पण मन आहे, मन आहे ना आपल्यामध्ये, मराठीमध्ये मन आहे. हा, देव 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 हे संकल्पना आपल्यामध्ये नाही, पण देव कशाला म्हटलं गेलेला आहे? देव म्हणजे देणारा. बहुत कथा आहे, देव म्हणजे देणारा. तर मन आहे, देव येते द्यायला आणि पदर नाही घ्यायला. आहे ना, मन आहे ना असे. देव येते द्यायला, पदर नाही ना घ्यायला. हा, देव द्यायला, पदर नाही घ्यायला. तर एका कुटुंबामध्ये एक व्यक्ती, प्रमुख व्यक्ती होता तो, पण तो कामच करेना. लहान लहान मुलं आहेत, पत्नी आहे, आई आहेत, बाबा आहे. पण एखाद्या माणसाला सवय असते ना, बरेच लोकांना सवय आहे की तरुण बेटे पण झाले अजून, पण ते कामच करत नाही. त्यांचं ते काय आहे, तर त्यांच्या कोणाचा कसूर आहे मला काही सांगता येणार नाही. आई वडिलाचा कसूर आहे की पती पत्नीचा कसूर आहे, काही काही लग्न होणे मुलं कामा नाहीत करत, आई वडिलाच्या भरोशावर आहे त्याचे. बरेचसे आम्ही बघतो. तर मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही, फक्त आपला विषय आहे देव येते द्यायला आणि पदर नाही घ्यायला. तर मग आता जो माणूस फक्त दिवसभर काम, दिवसभर फिरून येते, जे काय काम दिवसभर फिरून येते, एक पैसा घरात आणत नाही, दिवसभर फिरून येते, सकाळी निघते, दिवसभर फिरून येते, बरोबर राईट टाइम जेवणाला येते. तर त्याला लोक कंटाळ की नाही करतात, घरचे कंटाळतात ना. आई ते हात टप्पू मारते, अधिक निघून जाते. टप्पू म्हणजे जेवण करते, अधिक निघून जाते. येते जेवण करते, अधिक निघून जाते. मग त्या माणसाची किंमत घरातही राहत नाही, त्या माणसाची किंमत घरातही राहत नाही, आणि त्या माणसाची किंमत बाहेरही राहत नाही. कारण की तो कोणाला कधी चहाच पाजत नाही. जिथं चहा पिणार दिसली तिथं उभा राहते. म्हणतातच ना, मग चहा घ्यावा, म्हणजे तो कधी हात वर करतच नाही. त्याची किंमत राहते काय? माणूस एक टाइम चहा पाहिजे, मित्र त्याला 2 टाइम चहा पाहिजे, मग 4-5 टाइम चहा पाहिजे का माणूस? तर त्याला म्हणतात ना, जाऊ द्या, तो येऊन राहिला, चल त्या हॉटेलमध्ये, त्या हॉटेलमध्ये जाऊ. बरोबर आहे की नाही? म्हणजे तो फुकट खाऊ व्यक्ती होता. कसा व्यक्ती होता तो? फुकट खाऊ. समजलं ना? तर शेवटी मग आता घरचे लोक आहेत, आई बाप आहे. आई म्हणतात ना, जा रे, असं कर, तसं झालं, तो तसं झालं, सर्व लोक बोलतात. आई पण बोलते कधी, बाबा पण कंटाळा करतात की बाबाला का कंटाळा का करतात, का बोलतात की तुझं जीवन सही कर, आम्ही हाव तोपर्यंत तू हात धुवून घे, आम्ही हाव तोपर्यंत सुधरून घे. अरे आम्ही हाव तोपर्यंत सुधरून घे, आम्ही गेल्यानंतर तुझं काय होईल? तुला सवय लागली, सवय मोडणार नाही. आई वडील चांगले सांगतात की वाईट सांगतात? अरे तुझा संसार आहे, तुझे मुलबाळ होणार आहेत, आहे ते आहे, तुझे नातेवाईक आहे, तुला 2 घर सांभाळ लागतात, सासरवाडी सांभाळ लागते आणि घरही सांभाळ लागते. सांभाळ लागते ना मुलाला? मुलीला सांभाळ लागते का? जास्त कोणाला जबाबदारी आहे? सासू सासऱ्याकडे भाग सांभाळ लागते मुलाला. आता त्याच्या नातेवाईकात साल्याचं लग्न आहे, म्हणजे बहीण पत्नीच्या भावाचं लग्न आहे, याला घ्यावं लागते की नाही? समज ना, घ्यावं लागते की नाही? 1000-2000 खर्च करावं लागते की नाही? हा कामच नाही करणार तर तो कसा आहे की? मग आई वडील देतात, मग हा किती दिवस चाला, म्हणून आई वडील म्हणतात की अरे काहीतरी सुधरून घे, आता तुला काही टेन्शन नाही, आम्ही छोटं मोठं घर बांधून दिलं आहे, तुझ्यापर्यंत तुझं लग्न करून दिलं आहे, तुला 1-2 मुलं होत आहे, खऱ्या गोष्टी बरोबर आहे, तुला भाऊ आहे, बहीण आहे, तू बहीण बघ कशी काम करते, भाऊ बघ कशी शाळेत जातात, तू कोणीच कामाचा नाही. मग आता बोलता 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 एक टाइम बोललो, 2 टाइम बोललो, मग घडी घडी बोलणार तर माणसाला राग येते. मग तो खोटा असो खरा असो, मग त्याला राग आला, त्याला राग आला, त्या माणसाला राग आला माणसाला. मग तो सरळ सांगायचा, त्या माणसाला विचार केला, सांगितलं म्हणजे जा आजपासून तुमच्या, त्याला राग आला ना, तर तो माणूस काय म्हणते त्याच्या कुटुंबाला, जा आजपासून मी घरीच येत नाही. मग हे बोलले, जा घरी येत नाही तर काय कामाचा तू? आता माणूस बोलते बरं रागात, नंतर बघू आपण काय झालं, पण माणूस रागात बोलते. तर जा जा तसं जा, कुठे जात तर कुठेही गेला तर वापस येशील. आणि पाहिजे तर जास्त माहिती असते, त्यांच्या अर्धांगीला जास्त माहिती असते, त्याच्या पत्नीला जास्त माहिती असते की हा कुपापर्यंत जाईल आणि तिथं म्हणून सडल्या दिसला वापस येईल, सडल्या दिसला वापस येईल, अशा प्रकारे. तर जा म्हणे जातात. मग यानं काय केलं, वैतागला निघाला ना घर सोडून. थैली घेतली आपली आणि घर सोडून निघाला. घर सोडून निघाला, जाते घर सोडून निघाला. आता माझं कसं होईल करता 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 गेला डोंगरावर. तो माणूस वैतागला ना, तू कुठेही जा इथून, कुठेही जा इथून, काही कामाचा नाही, 1 रुपया कमावत नाही, फक्त खायच्या कामाचा आहे, जा निघतो तुझ्या काम होत नाही. हा वैतागला आणि आपला बिछाना घेतला, आपली थैली भरली आणि तो निघता डोंगराच्या दिशेने निघून गेला. आता याला असा विचार आला की यानं काय पाहिलं,
याला विचारायला जरा सुशिक्षित होता, चांगला होता, अभ्यास होता, पण हा आचरण ना करेन तसं, हा आचरण करत नव्हता तसं, आचरण करत होता पण आचरण करीत साथ देत नाही. त्याच्या मना कोणती गोष्ट आपण मनात आली ते केली तर आपण साध्य करू शकतो. आपल्या पुढे समोर ताट जेवणाचं आलं आपल्या मनात नाही आलं तर म्हणतो ने नंतर जेवण करू, म्हणतात की नाही लोक. ताट जवळ आलं, खाना जेव बाहेर दिलं तरी ते खाऊ शकतात का? नाही, कारण त्याच्या मनातच नाही ना. मनात आलं पाहिजे, माणसाच्या मनात आलं मग काय खाते, तर याच्या मनातच नव्हतं ना. हा करता 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 गेला डोंगराव, मग याच्या लक्षात आलं चालता चालता, आलं याच्या लक्षात चालता चालता पेटली त्याची टूप, रस्त्याने चालला तर चालता 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 मनात आली. याने काही गोष्ट ऐकलीच ना आजोबाची, की एक तप केलं की देव प्रसन्न होता, मग तू मागशील ते भेटते, यानं अशी गोष्ट ऐकली होती. याच्या गोष्ट ते ध्यानात आली. यानं विचार केला की आपण आता जावं डोंगरावर तप करा. याने विचार केला की आपण पण जावं डोंगरावर तप केला आणि गेला. गेल्यानंतर ते बसला तिथं. आता अर्धा घंटा बसला, जमते का बसणे याला? इकडे पाहिजे तिकडे पाहिजे, जंगलात कोण आहे? टेकडीवर जाऊन बसला, कोण आहे? अधिक बसला, अधिक बसला, अधिक उठते, अधिक बसते, अधिक उठते. मग याच्या डोक्यात एक विचार आला, बसता येत नाही ना याला, कसा बसेल? याचं मनच विचलित आहे ना, मनच चंचल आहे ना. तर याने विचाराला, याला विचाराला म्हणे आता मी बसतो म्हणे आणि देव का माझ्याजवळ आला तर मी डायरेक्टच म्हणे पुरं धनच मागतो म्हणे, सोन्याच्या खजानाच मागतो म्हणे आणि या घरच्या लोकांना धडा शिकवतो. बघा आता त्याचे विचार काय विचार त्याचे. मी आता बसतो म्हणे तपश्चर्या करत, तप करत बसतो म्हणे, देव आला माझ्याजवळ, मी उठतच नाही म्हणे. देव आला की डायरेक्ट देवाला पुरं धनच मागतो म्हणे, गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन जातो आणि माय बापाच्या जोड टाकतो म्हणे, पत्नीचा जोड टाकतो म्हणे, त्यांना धडा शिकवतोच म्हणे. धडा शिकवायशिवाय राहणारच नाही असा त्याने निश्चय केला आणि बसला. अर्धा घंटा बसला. काय देव काहीसाठी काय काय याची वाट करून राहिला काय, कुठे बसला काय बसला, कुठे बसला काय बसला करता करता याने विचाराला ताटाला दिलं. आता उभा राहिला ना, एकटाच आहे जंगलात, जंगलात एकटाच आहे ना. हा उभा राहिला एका पायावर. याने गोष्ट ऐकली होती नाही ना, एका पायावर उभं राहा, पाण्यात तरंगा, असं करा तसं करा, काही खाऊ नये, फळच खावा, निंबाचा पाला खावा, झाड पाला खावा, असं त्याला ऐकलं. मग झालं. बसता बसता एक दोन दिवस बसता 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 काय केलं ना, तर उभा राहिला. उभा राहिला याला ध्यान आला, काहीतरी म्हणलं की ना, काहीतरी म्हणलं की आवाज आला पाहिजे म्हणून. मग यानं म्हणणं चालू केलं. काय म्हणणं चालू केलं? टाटाला दिलं, बिर्लाला दिलं, मला काय दिलं. टाटाला दिलं, बिर्लाला दिलं, मला काय दिलं. टाटाला दिलं, टाटा माहिती ना, टाटाला दिलं, बिर्लाला दिलं, मला काय दिलं. टाटाला दिलं, बिर्लाला दिलं, मला काय दिलं. आणि याची करुणा, या शब्दाचं करुणा आली ना. एक बघ कथा आहे म्हणून आपण सांगायचं आहे. ते पती पत्नी चालले होते सहल करत. आता टाटाला दिलं, बिर्लाला दिलं, मला काय दिलं. टाटाला दिलं, बिर्लाला दिलं, मला काय दिलं. त्यांच्या पत्नीनं ऐकलं, थांबा म्हणे, गाडी थांबा, म्हणजे थांबा म्हणे बघा कोणाचा आवाज येते. तर व्यक्ती म्हणे देव म्हणे. असे किती घेतात म्हणे, तुझा आपलं काम करतात. नाही म्हणे, तुम्ही तर देव देणारा, तुम्ही देव नाही म्हणे. माझ्या कानाचा आवाज आला, टाटाला दिलं, मला ते काय टाटाला दिलं माहिती आहे, टाटाला दिलं, बिर्लाला दिलं, मला काय दिलं. टाटाला दिलं, बिर्लाला दिलं, मला काय दिलं. त्या व्यक्तीनं, त्या बाईनं त्या स्त्रीनं त्या माणसाला पाहिजे का पावर पहा. इथून जायचं नाही म्हणे, तुमचं नाव घेऊन आला, टाटाला दिलं, बिर्लाला दिलं, मला काय दिलं. जंगलात तो एकटाच आहे म्हणे, त्याची भेट घेऊन त्याला काय कमी पडते त्याला द्या. आता सर्व गृहस्थेमध्ये म्हणा की देवतामध्ये म्हणा, सर्व चाबी कोणाजवळ असते? चाबी कोणाजवळ असते? मोठ्याने बोला. चाबी कोणाजवळ असते? थांबवा म्हणजे थांबवा. थांबवलं, उतरला, थांबले आणि बघता येईल डोळे बघ. आणि टाटाला दिले, बिर्ला दिले, मला काय दिलं. तर देव म्हणे बघ म्हणे, हा खूप नाटकी आहे, याच्या नादीच लागू नको. याच्या काही नादी नको लागू, हा गुरुस्थी नाटकी आहे म्हणे, याच्या नादी काही लागू नको म्हणे, चाला मग आपल्या कामाने. नाही म्हणे, आपल्या समोर संकट आलं, आपल्या समोर मग तुम्ही कशा देवा म्हणे, जो शरण आला त्याला मरण देऊन झाले म्हणे तुम्ही. त्याच्या भीतीत असलं त्याला थांबावं लागलं. सांग म्हणे बा, मग माग म्हणे त्याला काय मागतं. तर माग्याला लावा म्हणे, त्याला काय मागतं. नाही म्हणे तुम्ही द्या, नाही म्हणे तुम्ही त्याला द्या. काय द्या म्हणे. तर तो म्हणे वैताग त्याला काहीतरी द्या. ठीक आहे म्हणे बुवा, देतो. तू म्हणतं तर देतो, समजलं ना. देव देवती तू म्हणतं ते देतो. देवानं काय केलं की मोठं गोणी भरून सोनं नाणं हिरे माणिक मोती त्याच्या बाजूनं असं. आता रस्ता कसा आहे, उतार आहे डोंगराचा, उतार, गोणी भरून ठेवली, चमचम चमकून राहिलं ते हिरे माणिक मोती.
हा बसला इथं, हा बसला आणि नंतर मग थकला 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 जाऊ द्या म्हणे, जाऊ द्या म्हणे, आता घरी चालला, कुकडे तरी चाललो, तुम्ही खाली उतरतो. मग यानं काय केलं, बाजूने गेला, मोठी काठी घेतली, तोडली झाडाची, म्हणजे काठी फिटे 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 फेड ठेवत 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 आपण खाली उतरू जाऊ. आता हा निघाला तर देव काय म्हणते, बघ म्हणते याच्या कर्मात काय, बघा काय याच्या कर्मात काय बघ म्हणते. देव येते द्यायला, पदर नाही घ्यायला, आहे की नाही. कर्मही पाहिजे की नाही, कर्म पाहिजे ना. तर देव म्हणे ठीक आहे बाबा तू म्हणतो तर. मग याची गोणीची गोणी एक, अशी गोणीची गोणी एक 50 किलो असं काहीतरी गोणीची गोणी म्हणजे समजून त्याला आपण बोध कथा म्हणून मोठं सोन्याचा खजाना तिथं आणून ठेवला, हिरे माणिक मोती तो चमकून राहिला. तो चमकून राहिला, यानं पाहिलं पण चमकून राहिला म्हणून हा गेला, मोठ्या झाडाचा खोप तोडला हाती आणि म्हणे आता म्हणे मी खाली जातो म्हणे, खाली जातो. देव काय मला भेटायला आला नाही, कोणाला मागू, आता म्हणे खाली जातो, कोणी नातेवाईकडे जातो, कुठेतरी काम करून राहील, यांना घरवाल्यांना धड दाखवेल. म्हणून यानं काय केलं, काठी हाती घेतली, तोडली काठी आणि यानं विचार केला की आता उतराव कसं आहे, या डोंगरातून उतराव कसं. याला विचार आला की या डोंगरातून उतराव कसं. मग यानं अजून विचार आला याला की अरे आपण एक आयडिया करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला कोणाही ठोकर लागणार नाही. आपण एक झाडाची काठी तोडायला पाहिजे आणि पुढे अंधे घरी चालतात तशी काठी वाजवत आपण चाललं पाहिजे, म्हणजे आपल्याला कुठं दगड लागेल काय लागेल माहित पडेल, कुठं झाड आहे काय माहित पडेल. याला तो विचार आला, त्याला पदर जरा हे होता ना. याने काय केलं, काठी तोडली आणि डोळे बंद केले, चालला हाणत रस्त्यानं, झाड आहे काय झाड आहे काय. त्या खजानाच्या वरून यानं पाय टाकला, दगड मार काठी मारली त्या खजानाला, आणि त्या खजानाच्या वर पुढे जाऊन गेला आणि खाली उतरला. मग म्हणते आता काही भेटू नाही. मग ते बाई सांगत होते, बघ याच्या कर्मात आहे काय. एवढं मोठं धन त्याच्या कर्मात नाही. आंधळीची गोष्ट आठवली की आंधळ कसे चालतात, डोंगरावर आंधळ जातात, आंधळे कसे खाली जातात. म्हणून यानं काठी घेतली, म्हणे त्याच्या कर्मात याच्या काय नाते लागतं. म्हणून कर्म चांगले पाहिजे, कर्म चांगले पाहिजे. घडी घडी मोका येत नाही, लक्षात ठेवा. जीवनाचा आजचा दिवस आज संपला बरं, आता आजचा दिवस संपलेला आहे, लक्षात ठेवा. कोण दिन आहे का कैसा किसको मालूम. म्हणून या जीवनाचं सोनं करून घ्या. जिथं खजाना आहे तिथं पक्के या. जिथं खजाना आहे तिथं आपण लाईन लावतो. खजाना समजला दुसरा, तिथं आपण लाईन लावतो. जिथं काही मिळत नाही तिथं लाईन लावतो. जिथं जीवनाचा खजाना आहे तिथं आपण लाईन लावला पाहिजे की नाही. तर अशा प्रकारे या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. म्हणून आपण जेवढं चांगलं असाल तेवढं आपण चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. आपण अभ्यासू बनलं पाहिजे. आपण शिलाचं पालन केलं, अभ्यासू बनले तरच शिलाचं पालन होईल. तुम्हाला अभ्यासच नाही, शिलाचं पालन कसं होईल. तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल ना. शिक्षण आपला मुलगा घेते म्हणून तो इंजिनियर होईल की नाही. त्याला शिक्षण घेतलं नाही आणि तो 20 वर्षाचा 25 वर्षाचा झाला 40 वर्षाचा, तो इंजिनियर बनेल काय नाही. त्याला पहिले त्याला काय करावं लागेल, त्याला अभ्यास करावा लागेल. अभ्यास केला ते ऑटोमॅटिक तो होईल ना. जे काही त्याला डिग्री प्राप्त करायचा आहे, जो अभ्यास तो करीन त्याचा त्याला यश मिळणारच आहे. आपण वाचनच करत नाही, आपण या धम्माला समजूनच घेत नाही, तर आपल्याला धम्म तारीम कसा. एवढा मोठा शहांचा धम्म किती किती कष्ट लागले. 4 मुलं गेले, 4 मुलं कोणासाठी, फक्त आणि फक्त आपल्यासाठी. आपल्याला आहे का त्याची कीव, त्याची कदर आहे का आपल्यासाठी. आहे का आपल्याला थोडी ती कदर आहे का, कोणाला तरी कदर आहे का. फक्त आपण अजून लोभातच आहोत. याला इकडे जाऊ दे, त्याच्याकडून तिकडे घेऊ दे, त्याच्याकडून तिकडे घेऊ दे, तारीख कधी आहे वोटिंगची ते पाहू दे, हे पाहू दे ते पाहू दे. यातच आपलं काम चालतं. अधोगतीच लागले जावं. म्हणून अधोगतीच्या मागे लागू नका. धम्म एवढा आहे की धम्माला जर जल चालला तर ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी आपल्या साध्य झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद आहे या धम्मात. किती ताकद आहे, उपाशी शोधते धम्म, एवढी ताकद आहे. पण तुम्ही फुकट आशेमध्ये कोणासाठी, की जे आपल्याला बाजूने ठरवतात त्यांच्यासाठी अजून आपण हे करत आहोत. एक लक्षात ठेवा, समजलं ना. ज्याच्या जो किंमत नाही त्याच्यासाठी आपण करत आहोत. ज्याच्या जो किंमत त्याची किंमत करा, हे नाही मला म्हणायचं मतलब आहे. पण तुम्ही स्वतः तसे राहा, तुम्ही स्वतः तसे राहा तर तुमची किंमत स्वतः वाढेल. तुम्ही स्वतः तसे नाही मग म्हणता आमचं असं झालं, तुमचं तसं कसं काही झालं नाही. तुम्हाला रस्ता चांगला दिलेला आहे बाबासाहेबांनी, बुद्धांनी. बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी तुम्हाला आपल्याला दिलेला आहे. आपण जर ते दोरी धरून चालत नाही तर आपण पाण्यात पडून वाहून जाऊ की नाही पुलावरून. असा धम्म या धम्म देशने तुम्हा सर्वांचं कल्याण हो, मंगल हो, मंगल हो, सुखी हो.